फायनली लेट्स गो. किती वाजले? 11:30 झाले ना. हे काय आहे? बघ दिसतोय लूज झालं. आता फील झाला मला. अरे ती हल्ला तुझा कसं काय? आता बघितला मी. ती हल्लाय का? हे बघ. मग ती राईड करून घेऊ शकतो आपण, असं काय नाही. तेच बोल फाटर करू आता. ती राईड होतो. ओके सो प्रॉपर 12 वाजले आणि आपण जस्ट निघालेलो. माझ्या घराची इकडे जवळ पार्टीस घर आहे आणि पाऊस पटांग चालू झाला. तर सगळ्यांनी आपले रेन गिअर्स घातले. आम्ही तिकडे घालतोय. बाकी ऑलमोस्ट सगळे रेडी आहेत. आता विषय असा आहे की गोप्रो लावायचा आहे का नाही लावायचा आहे. कारण की गोप्रो माझा ऑलमोस्ट वॉटरप्रूफ केला आहे मी. इथे ब्लू स्टिक आहे, वरती ब्लू स्टिक, साईडला ब्लू स्टिक आणि गोप्रोला प्रॉपर आतमधून फ्लॅशनी कवर केलं आहे. तर पाणी तर नाही गेलं पाहिजे. लावू आपण, बघू, टेस्ट करू. बाकी निघू आता. माझं जे ग्रीन कलरचं जॅकेट होतं ना त्यातून पाणी बाई काल मजबूत आतमध्ये गेले म्हणून आता सागरचं कॅरी केलं. बाकी कॉन्सेप्टचं दाखवतो मी. कॉन्सेप्टचा पण एक सीन झाला माझ्या गाडीचा. चलो गणपती बाप्पा मोरया. आजची राईड सुरू करूया. लेट्स गो. 200 किलोमीटरची रेंज आहे. मोरया. 200 किलोमीटरची रेंज आहे. बट माझं घर इकडनं 270 किलोमीटर आहे. लेट्स सी. फ्युलिंगला ब्रेक घेऊ मध्ये एक. अँड शेवटचं बघा आता भाई, तुला गणपतीत खायला भेटणार नाही. बाकी आज आपला आहे राईडचा लास्ट डे म्हणजेच 4th डे. आम्ही जो काल डिसिजन घेतला ना मालवण टू चिपळूण याचा, तो खरंच खूप चांगला डिसिजन होता. कारण की काल आम्ही भरे लेट आला, 11 वाजले आम्हाला यायला. बट ॲटलिस्ट आम्ही 250 किलोमीटर कवर करून तरी निघतोय पुढे. म्हणजे आता पुढे आम्हाला फक्त 250 किलोमीटर कवर करायचे आहेत. आता वाजलेत जसं की बोललो परफेक्ट 12. म्हणजे मी कन्सिडर करतो आम्ही 7 वाजेपर्यंत तरी घरी पोचू. बाकी सकाळपासून तर भाई काय मजा केली. आम्ही सकाळी पद्धतशीर उठून ना 8 पर्यंत उठून आम्ही तलावावर गेलो. आणि आमचा तलाव तुम्हाला आता काय सांगू भाई, एक नंबर. काय नाही नेटवर्कच नाहीये. सांगा पप्पाना फोन आला तर मग 12 पर्यंत निघालो ते इकडे. चला येऊ. चला का. सेम फिलिंग दरवेळेस जी येते ती मला गाव सोडून जाताना की भाई अजून थोड्या वेळ थांबला. असं यावेळेस ते येणार कारण की भाई रात्री येऊन मी सकाळी परत मुंबईला निघतोय. असं मी कधी केलं नव्हतं. फर्स्ट टाइम करते मी लाईफमध्ये. हे एक डोक्यात होतं माझ्या की मी गावी चाललोय ठीक आहे, पण आपण थांबणार आहे फक्त एकच दिवस. परत निघताना ती घाणवाली फिलिंग नाही आली पाहिजे. ही बघा, ही आहे आमची गावची सीमा. बाकी ड्रोन शॉट कसे वाटले कमेंट डाऊन करून सांगा भाई. सागरनी जे ड्रोन शॉट घेतलेत ना मजा आली. अजून शिकला नाही प्रॉपर, बट उडवणं पुरता शिकलाय. आणि मला आता चूल बसले की मला पण ड्रोन पाहिजे भाई. आमच्या गावाला बघाल ना तर भात शेती भरपूर आहे. आणि मेन उत्पादन बघायला गेलं तर भातच आहे इकडे. बघा ऑलमोस्ट सगळे 80% लोक तर भात शेतीवरतीच आहेत. आणि बाकी मे महिन्यात तर तुम्हाला माहिती आहे आंबे आपल्या ते वनसाड असतातच. हलते येतो ना बा हँडल बा. इथे बघ इथे कुठला वाला हे लूज नसेल झालं. नाही वरती घेऊ. नाही मेनस्टन नाही. मला वाटतं ना फक्त हे टाईट करून होऊन जाईल वाटतं. हे नट टाईट व्हायला इथपर्यंत त्याचे मिनिंग असतात. हा बरोबर बरोबर बरोबर. हा अरे हे टाईट करून काय होणार आहे. मिशन अनसक्सेसफुल. तो बोलते माझ्याकडनं नाही होणार कारण की तो सर्व्हिस सेंटरला तुला दाखवावं लागेल. तो पूर्ण हा काढून फिट करावा लागेल खालून. ओके हा बघा बघा भाई खड्डा बघा असला मोठा आहे. आता मी विचार करतोय हावाला लेफ्ट घेऊन डायरेक्ट मेन हायवेला कनेक्ट करू का सरळ मार्केटमध्ये जाऊ. कारण की डेव्हिल आणि सागर हे दोघं पुढे आहेत. हा लेफ्ट ना डायरेक्ट बाहेर पडतो आपल्या हायवेवरती. तर ही लोक 100% सरळ गेली असणार. ओके सो फायनली वाजले आहेत प्रॉपर 1:20 अँड आम्ही टच झाला तर नॅशनल हायवेवरती आपला ओल्ड मुंबई गोवा हायवेवरती. इकडनं बघा 7:15चं दर्शन होतंय. हॅलो भाई साहब. सो 7:15 वॉटरवर गेला. आता इकडून पुढे चालू होते परशुराम घाट. आणि पाऊस बघा वा 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 खतरनाक.
भाई व्यू बघा काय मस्त आहे. बघा आपण आहोत आता परशुराम घाटामध्ये. हा आहे पूर्ण परशुराम घाट जो चढतोय तो. आणि लेफ्ट साईडला माझा व्ह्यू बघा भाई साहब जन्नत. ती नदी बघ जीवदानी. पावर आहे ना भाई साहब. काय ठोकल्या हा असा कसा पण. म्हणजे भाई तो तिकडून येऊन ह्या लेन मध्ये कोणातरी ठोकलाय. बघा बघा कोई रुकेगा नाही. किती बारिश होते तो. कसं लागते कसं लागते. हा कसं लागते. लागते का हाताना लागते का चटके लागतात का. डेव्हिलचे डोंगर त्याला प्रोटेक्ट करतात म्हणून डेव्हिलला पाणी नाही लागत. अगं बाय चल ना चल. अरे चल अरे चल चल. हे बघ हे बघ. अरे चल आईला आला मोठा शहाणा साला. आता काय यार तू मारलं का ना मग तू संध्याला एकदा पण. तो विचार करतोय गाडी बॅग कशी इकडे लावता येईल. हे थांब 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 थांब. अरे बघ लाईट बघ. भाई टाईट बघ काय केले स्क्रूने. लाईटच पडली. याने बांधले रे कैची लागेल. बघितलं मी मगाशी गाडीमध्ये आली होता किती जवळ आले. भाई निघाली हे बघ. चावी घे चावी. मला सोडलं का बोललो पण मध्ये लागले काहीतरी. मोठा फटका पडला नाही. फायनली मोठा फटका पण पडला. हे बघा लाईट तुटून पडलेली खाली. कंपल्सरी पाहिजे. चल होऊन जाऊ दे. एक व्हिडिओ चालू आहे होऊन जाऊ दे. होऊन जाऊ दे. वाजला एक ठोका. कडक वाला दिलास. चल बरं वाटलं जरा मला. आता लाईट पडले तेव्हा बरं वाटलं. हे ट्रक आहे साईडला आरामात. मी बोललो ट्रक आहे तरी पण पुढे पुढे बोलते. ट्रक आहे तरी पण टाकतोय. नव्हती टाकली नी. तो आपण निघालो आहोत आता कशेडी टनल्स मधून बाहेर. वाहने हळू चालवा. ओके असे पण दिवस खराब चालू आहेत. सगळं हळू करा आता. ह्या मालवण राईडला एवढे का बेकार सीन होते त्रास होत मला समजत नाही भाई. फर्स्ट तर सॅडल बॅग जळाली आपली सवत्सडाची इकडे. त्यात सॅडल बॅग फक्त नाही जळाली त्यासोबत माझे जेवढे मी कपडे आणलेले त्यातले 70% कपडे तर जळाले. आणि माझे 2 पेअर अंडरपॅन्ट 2 सॉक्स 1 शर्ट आणि 1 ट्रॅक ह्या 4 गोष्टी राहिल्या फक्त. मी बोललो जाऊ दे काहीतरी एखादी गोष्ट वाईट होते राईड मध्ये तर ही होऊन गेली असेल. तर ही वाईट झाली त्याच्यापुढे वाईट काय होणार नाही. बट लगेच मालवणला पोचल्याच रात्री माझ्या हातातून मोबाईल पडला. अथरला लागला हात माझ्याने पडला मोबाईल. नशीब माझ्या मोबाईलला टेम्पल ग्लास लावलेली ती प्रायव्हसीवाली. त्या मला वाटलं 2 गोष्टी वाईट झाला. ठीक आहे अजून काय होणार आहे. तर तिसऱ्या दिवशी आम्ही चिपून लिहायला निघालो. मोबाईल होल्डर लावला बोबोचा माझा GPS माउंटवरती. तर भाई मोबाईल होल्डरच खाली आला. म्हणजे भीतून डायरेक्ट असा पूर्ण लूज झाला. त्यानंतर अजून एक गांडोळी गोष्ट झाली जी फक्त माझ्यासोबत नाही आमच्या सगळ्यांसोबत झाली. जो की आम्ही काल गोवाघरचा तो आतला रस्ता आहे ना तिकडनं आलो. ते मी मॅपवर टाकलेला प्रॉपर हायवेचा रस्ता. बट तरी पण आम्ही हायवे सोडून आतमधून कसे आलो आम्हाला माहित नाही. बरोबर त्याच घाटावर गेलो ज्या घाटाने मी त्यांना बोलले की ह्या घाटाने चुकून पण जायचं कारण की रात्रीचा टाइम आहे. आणि बरोबर त्याच घाटातून आम्ही तरी आलोय पूर्ण. हे सगळं झालं. मी बोललो भाई आता जाताना तरी सुखात जाईल. आता जाताना माझी लाईट पडली. लाईट तुटली लेजेंड. आणि लाईट अशी नाही माझी 1-1.5 वर्ष लावली ऑलरेडी. मी फर्स्ट राईड असेल माझी लाईट लावून. हिना पण नाही झालं लाईट लावून मला. ते त्याचा माउंट कसा तुटला तो आयडिया नाही भाई. आता इथून अजून घरी बाकी आहे जवळपास 160 to 170 किलोमीटर.
भाई मी आता काहीच नाही करणार आहे. मी फुल शांत चालणार आहे, ना पळवणार आहे ना काय करणार आहे. बघा माझा फेवरेट घाट आला, या घाटात मी एवढी मजा करतो ना. पण तुम्ही ऑब्झर्व केलं का मालवण राईड ना ही ॲक्च्युली डिले झाली आहे माझी ही मालवण राईड झाली पाहिजे होती मेच्या स्टार्टिंगलाच, एप्रिलच्या एंडला. कारण की ज्याप्रमाणे मी महाबळेश्वर राईड केली जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये, तेव्हा मी फिक्स केलेलं की 2 महिन्यात लगेच आपण एक मालवण राईड बनायची. आणि मालवण राईड डेट जवळ यायच्या आधीच माझा ॲक्सिडेंट झाल्याने ती मालवण राईड तेव्हा कॅन्सल झालेली एप्रिलच्या टायमाला. त्यानंतर आता डिसाईड केलं की मालवण राईड करायची, तर डेट फिक्स झाले. पण भरपूर लोक येणार होते, ती कॅन्सल झाली. म्हणजे 10-15 जण होते, त्यातले आम्ही फक्त 6 जण आले. आणि एंड मुवमेंटला हे पण होत होतं की आजच्या आठवड्याला की काय करायचं, जायचं का नाही जायचं. का कोण ना कोण काय ना काय कारणामुळे आणि पर्सनल कारणामुळेच कॅन्सल होत होतं. आणि अजून एक गोष्ट झालेली निघायच्या आधी हँडलचं. बरं रात्रीपर्यंत हँडलचा हा टी ओके होता आणि सकाळ झाली तसं मी चेक करतो तर हँडलचा टी लूज झालेला पुरा. मला ते वाटलं ॲलंकीनी टाईट होईल, तर मेकॅनिकल किट गेलो तो बोलतो असं टाईट नाही होणार. ओके सो रायगड धाबा बसलोय, आता जाऊ पद्धतशीर जेऊ आणि पुढची जर्नी कंटिन्यू करू. नुसतं आम्ही ब्लूटूथवरती बघ आधीच करत आलो. पूर्ण रस्ता कापला, पण तो चांगला रस्ता कापला, इकडनं सगळा खराब रस्ता कापला. ओके सो चहा बनमस्क मस्त रेमटोल आहे. काळोखाच्या आधीच चला बाबूराव, लाईट नाही आपली, एक लाईट पडली आहे. ओके सो आता येऊया आता आपलं प्रॉपर बजेटवरती. मी तुम्हाला जसं की माहिती आहे पूर्ण ट्रिप संपल्यावरती ना लास्टच्या दिवशी पूर्ण बजेट सांगतो की कसा कसा प्लॅन केला, कसा कसा एक्झिक्यूटिव्ह केला आणि किती किती आम्हाला खर्च आलाय पूर्ण ट्रिपमध्ये. सो स्टार्ट करू आधी ना पेट्रोलच्या एक्सपेन्सेसवरून. माझी टोटल गाडीची रनिंग ना 1100 किलोमीटरच्या आसपास काहीतरी झाली आणि त्यांनी मला जवळपास 26 ते 28 मध्ये काहीतरी ॲव्हरेज दिलाय मला. कारण की आम्ही पळवते भाई मॅक्स, त्याच्यामुळे ॲव्हरेज जरा कमी भेटला मला. युजली मला 30च्या आसपास ॲव्हरेज देते ही गाडी. मी फर्स्ट डेला जेव्हा राईड चालू व्हायच्या आदल्या दिवशी 1200चं पेट्रोल टाकलेलं. सेकंड टाइम जेव्हा फिलिंग केली तेव्हा मी समथिंग 1300च्या आसपास काहीतरी पेट्रोल टाकलेलं, ते समनेश्वरला डायरेक्ट. आणि थर्ड टाइम जेव्हा फिलिंग केली तेव्हा टाकलेलं मी 1000चं पेट्रोल, ते पण मालवणमध्ये. आणि लास्ट आता फिलिंग केली मी आता फुल नाही, त्या टाइम आता मी लास्ट केलं ते फुल नाही केली, फक्त 500चं टाकलं. कारण की मला माहिती 500 माझी घरी जाणार आरामात गाडी. तो टोटल पेट्रोलचे एक्सपेन्सेस जर कॅल्क्युलेशन केल्यात तर फर्स्ट 1200 देन 1300 झाले, 2500 देन 1000 झाले 3500, अजून 500 झाले प्रॉपर 4000. म्हणजे 4,000च्या पेट्रोलमध्ये माझी गाडी प्रॉपर 1100 किलोमीटर चालले. फिलिंगला मला टोटल खर्च आला आहे 4000 पर्यंत. हे माकडं का पळतायत भाई, आरामात पळू नका. सेकंड पॉईंट देऊया आता आमचे फूड एक्सपेन्सेसवरती. सो आम्ही काय केलं माहिती आहे का, फर्स्ट डेला तर मी सगळ्यांकडनं 5,000 कॉन्ट्रो घेतलेला. म्हणजे आम्ही टोटल होतो 6 जण. आमचा टोटल कॉन्ट्रो गोळा होता 30च्या आसपास काहीतरी. सो बघायला गेलो ना तर आता मी एवढं प्रॉपर तर कॅल्क्युलेशन नाही केलं, अराउंडिंग आम्हाला 28 पर्यंत काहीतरी खर्च आलाय. म्हणजे पकडा फक्त 2-2.5 हजार काहीतरी सेव्ह झालेत आमचे पूर्ण कॉन्ट्रो मधले. ते पण मी सांगू शकत नाही फिक्स, कुठे अजून लिहिले नसेल, नोट नसेल केले तर माहित नाही. जेवढे नोट केले त्यावरती मी कॅल्क्युलेशन केले. एवढ्या जोरात ह्याच्यात नाही बाई कोपरो माझा वॉटरप्रूफ राहू शकत. भाई माझा दिसतच नाहीये समोर काय. कसला पाऊस आला अचानक भयानक. सकाळपासून पडायचा ना असा भाई, काळोखात का पडतोय. आणि माझा ग्रुप पण पुढे गेलाय वरून. आणि अजून एक प्लस ॲडिशनल झाला असतं ना त्याच्यामध्ये आमचा स्टेचा खर्च वाढला असता. पण स्टे आम्ही असं केलं ना, फर्स्ट आम्ही मालवणवर थांबलो, ते पण हातरोच्या घरी. तिथे आमचे पकडा 2 दिवसाला 2000 रुपये वाचले. आणि बाकीचं आम्ही चिपळूणमध्ये थांबलो होते माझ्या घरी, मग तिकडे पण पकडा 2,000 रुपये वाचले. मग तिकडे आमचे टोटल 6 जणांना 2 तर नाही ॲक्च्युली 4,000 गेले असते आमचे पर डेचे. पण 2 रूम बघितले 3-3च्या हिशोबाने कन्सिडर केलं तर. सो ते आमचे 6,000 रुपये वाचले चांगले कचकचीतमध्ये. कारण की हे आम्ही ऑलरेडी प्लॅनमध्ये ठेवलेलं, कोणातरी घरी स्टे करायचा.
अशी काही होती आपली मालवणची आयटनरी. बाकी आता सगळं आता आहे तुमच्या हातात. तुम्हाला मालवणचा राईड, मालवणचे ब्लॉग्स आवडले असतील तर नक्की व्हिडिओ लाईक करा. बाकी सगळ्यात बेस्ट मुवमेंट होतं ना माझ्यासाठी मालवण राईडमध्ये. आपण जी कोस्टल राईड केली ती सेकंड वन म्हणजे चालू मालवण राईडमध्ये आपल्याला आपल्या गावी पण जायला भेटलं. आणि थर्ड होता जो म्हणजे आपला सबस्क्रायबर म्हणजे आपल्या व्हिडिओ फॅमिलीतला मेंबर अमय, जो आपल्याला समनेश्वरला भेटला तिकडे. तो बिचारा 12 वाजल्यापासून येऊन उभा होता तिकडे आणि आम्ही पोहोचलो तिकडे 1 वाजता. कारण की समनेश्वरला माझी बॅग जसं की तुम्हाला माहीत असेल फाटली ती. आणि तसं बघायला गेलो ना आता मालवण राईडला मजा तर आली, बट त्यासोबत आपण प्रॉब्लेम पण एवढे फेस केलेत ना. बट कुठेतरी ना मी ऐकले देव ना प्रॉब्लेम त्या लोकांना देतो ज्या लोकांकडे ते प्रॉब्लेम फेस करायची कॅपॅसिटी असते. जेवढे केवढे प्रॉब्लेम आहेत ते तर भाई मी एवढं डोक्यात नाही ठेवलेत. सो जे काय आहे ते आपण आता मुंबई गेलो फिक्स करू सगळे प्रॉब्लेम जेवढे इश्यू आले आपल्याला ते. बाकी आता ब्लॉग मी ते सेंड करतो. होपफुली ना तुम्हाला मालवणचे प्रत्येक एपिसोड पार्ट 1 पासून आता किती असेल माहीत नाही, हे सगळे एपिसोड आवडले असतील. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी मोटो ब्लॉगिंग चॅनलला सपोर्ट करा, जरा पुश करा भाई. सबस्क्रायबर वाढवा काहीतरी करून, जरासे सबस्क्रायबर वाढवा. कारण की 5000 सबस्क्रायबर हे इनफ नाहीत आपल्यासाठी. ज्याप्रमाणे आता आपण कंटेंट सोडतोय सीन कसं असतं, जेवढी आपली ग्रोथ वाढत जाईल ना तेवढी आपला राईड वाढत जाणार आहे. जर ग्रोथ माझी वाढलीच नाही तर मला राईड पण वाढवता येणार नाही. मग मला असंच छोट्या राईड करत बसायला लागणार आहे आणि त्या पण स्वतःच्या खिशातले पैसे टाकून. आता भेटू डायरेक्ट नेक्स्ट कुठल्या तरी ब्लॉगमध्ये. नेक्स्ट आता मला आयडिया नाही कुठलं आहे. मी ब्रेकफास्ट लाईट प्लॅन केली आहे कारण की त्यापासून निघालं, ज्यापासून इंस्टाग्रामवर स्टोरी टाकल्या त्यापासून मला भरपूर जणांचे DM आले, भाई तू सांगितलं नाही हे नाही ते नाही. तर मी त्यांना एकच सांगते, डोंट वरी, आपली संडे ब्रेकफास्ट राईड एक प्लॅन आहे, तिकडे या सगळ्यांनी. भेटू आता अशाच एक कुठल्या तरी इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टिल दॅन टेक केअर, बाय बाय, राईट सेफ अँड ऑलवेज मूव्ह हार्ड.